राज्यामध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची जरी असली तरी शेतकरी आत्महत्यांचं सत्र गेल्या काही वर्षात थांबलेलं नाही, किंबहुना यात किंचितशी वाढच होताना दिसतेय. 2001 पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन स्तरावर घेतली जाते, पण त्यात राज्य सरकार गंभीर नसल्यानं या शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात 11 महिन्यांमध्ये तब्बल 1987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव आकडेवारीमधनं समोर आलेलं आहे. गेल्या 11 महिन्यात पश्चिम विदर्भात 973 शेतकऱ्यांनी तर मराठवाड्यात 1014 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात आत्महत्येचं सत्र सुरूच. 11 महिन्यात तब्बल 1987 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हिवाळी अधिवेशनात शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांचं धक्कादायक वास्तव आकडेवारीतून समोर. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते. सध्या अधिवेशन सुरू आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येबाबत विदर्भातील शेतकऱ्यांना यामध्ये न्याय मिळतो का, याकडे लक्ष लागून राहिलंय. अमरावतीत 181 शेतकऱ्यांची आत्महत्या, अकोला 160, यवतमाळ 342, बुलढाणा 170, वाशिम 120, पश्चिम विदर्भात एकूण 973 आत्महत्या. छत्रपती संभाजीनगर 192, जालना 72, परभणी 99, हिंगोली 62, नांदेड 155, बीड 236, लातूर 70, धाराशिव 128. मराठवाड्यात एकूण 1014 आत्महत्या. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. राज्यातील एकाही बाजार समितीत अथवा खासगी बाजारात शेतमालाला हमीभाव मिळत नाहीये. यामुळे उत्पादन खर्च देखील पदरी पडत नसल्याची शोकांतिका आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला शासनाद्वारे फक्त 1 लाखाची मदत दिली जाते. त्यामध्ये 30,000चा ड्रॉप तर 70,000ची मुदत ठेव तहसीलदार आणि वारस यांच्या संयुक्त नावे ठेवली जाते. या मदतीमध्ये तब्बल 20 वर्षात शासनानं वाढ केलेली नाहीये. त्या कुटुंबाच्या सातबारावरील बोजा कायम असल्यानं त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असून केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असल्याचं मागणी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडेंनी केली. जे काही आज अस्मानी संकट शेतकऱ्यांना ओढवलं अतिवृष्टीचं, ते सुद्धा फार मोठं कार्य याला आहे. या निमित्तानं शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं की शेतकरी हा दिवसेंदिवस आत्महत्येकडे वळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल किंवा अन्य प्रकारे त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे. ते त्यांनी केलं पाहिजे. स्वतःला जाणता राजा म्हणत फिरणाऱ्यांनी राज्यासाठी काय केलं, अशा शब्दात शरद पवार यांचं नाव न घेता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोला लगावलाय. स्वतःचं अस्तित्व हरवलेल्यांनी आज अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि आर्थिक मदतीचं काय झालं याबाबतही सांगावं, अशा शब्दात विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. विदर्भाला यापूर्वी अनेक लोकांनी नेतृत्व केलं, पण हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. मला वाटतं आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जे उचललेलं पाऊल आहे हे 5 वर्षांमध्ये संपूर्ण विदर्भ दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प केला तो पूर्ण होईल. तोच प्रयत्न आमचा गोदावरी महामंडळातून आहे. आज पहिल्यांदा एक प्रयत्न केला जातो आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की राज्य दुष्काळमुक्त करण्यासंदर्भात. नाही यापूर्वी आमच्या राज्यांनी जाणते राजेंनी फिरत होते, पण लोकांना काही मिळालं नाही ना. विदर्भातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांना न्याय मिळावा या हेतूनं नागपूरचं अधिवेशन घेतलं जातं. मात्र विदर्भाच्या प्रमुख मागण्यांकडे कानाडोळा करत नेहमीच वैदर्भीय प्रश्नावर तोंडाला पानं पुसण्याचाच प्रकार होतो. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांसारखी मातब्बर नेते मंडळी सत्तेत आहेत। या नेत्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। कधीतरी शेतकरी आत्महत्यांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकरी करतात। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।